भगवान रामचंद्र हे जे आहेत ते सेवापरायण आहे. म्हणजे ते भक्तांकडून सेवा करून घेतात. सेवाच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांना जे आहे एक अनुभव देतात आणि भगवंतांचं प्रेम म्हणजे त्यांचं प्रेम आपल्याला प्रदान करून देतात. तर उदाहरण काय आहे? तर अनेक उदाहरणं आहेत. तर सीतामाई जी आहे त्यांनी प्रभू रामचंद्रांची सेवा केली. लक्ष्मण जे आहेत त्यांनी प्रभू रामचंद्रांची सेवा केली. खास करून 14 वर्ष वनवास जो होता त्याच्यामध्ये एकही दिवस एकही रात्र ते झोपले नाही. ते केवळ प्रभू रामचंद्रांची सेवा करत राहिले. त्याचप्रमाणे भरत महाराज जे आहेत त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी देखील त्यांची सेवा केली. अयोध्येचा राज्यकारभार सांभाळून त्यांच्या वतीने आणि प्रभू रामचंद्रांच्या पादुका जे आहेत ते सिंहासनावर ठेवून त्यांचं स्मरण करून राज्यकारभार केला. ही सेवा केली त्यांनी. शत्रुघ्न जे आहेत त्यांनी पण सेवा केली. प्रत्यक्ष रूपाने त्यांनी भगवान प्रभू रामचंद्रांची सेवा केली. भरतांची सेवा करून त्यांनी प्रभू रामचंद्रांना प्रसन्न केलं. आपण पाहतो जेव्हा शरयू नदी पार करायची होती तेव्हा रामचंद्रांनी केवट जे आहे त्याच्याकडून देखील सेवा करून घेतली आणि त्याला भक्तीचं जे सौभाग्य आहे ते प्रदान करून दिलं. शबरी माता जी आहे जवळजवळ 80-84 वर्ष सेवा करत राहिली की आज प्रभू रामचंद्र येतील, प्रभू रामचंद्र येतील, प्रभू रामचंद्र येतील. पण शेवटी ते आले आणि त्यांची जी सेवा आहे ते उष्टे बोरं जी आहेत ते ग्रहण करून ती सेवा देखील त्यांनी ग्रहण केली, ती स्वीकार केली. विभीषणने देखील प्रभू रामचंद्रांची सेवा केली. सुग्रीवने प्रभू रामचंद्रांची सेवा केली. बालीपुत्र अंगदने प्रभू रामचंद्रांची सेवा केली. तर रामचंद्र जे आहेत ते सेवापरायण आहे. तर सेवा जे आहे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे ते सांगतात. त्यानंतर भगवान श्री कृष्ण आले. तर ते कोण आहे? तर ते प्रेमपरायण आहे. तर सेवा तर मुख्य आहेच पण त्यातल्या त्यात ते प्रेमाचे बांधलेले आहेत. त्यांना प्रेम आवश्यक आहे. तर तुम्ही पाहाल की बऱ्याच ठिकाणी ग्वालबाल जे आहेत ते भगवान कृष्णांबरोबर खेळतात आणि ते भगवान श्रीकृष्णांना हरवतात किंवा भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्याकडून स्वतःला हरवून घेतात. तर वास्तविक हे प्रेमाचं आदान प्रदान आहे. बऱ्याच वेळेला गोपी जे आहेत आणि त्याच्यामध्ये जे सर्वश्रेष्ठ राधाराणी आहेत, अजून ललिता आहे, विशाखा आहे, ते देखील बऱ्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण जे बालक रूपामध्ये आहेत त्यांना डिवचतात किंवा त्यांच्याबरोबर अनेक प्रकारचे खेळ खेळतात, त्यांना हरवतात. कधी ते हरतात, कधी ते जिंकतात. तर सेवा मुख्य जरी असले तरी प्रेम जे आहे वास्तविक वृंदावन, बरसाना, नंदगाव जे आहेत त्याचं मुख्य प्रतीक आहे. नंद महाराज, यशोदामाई, वासुदेव, देवकी, अक्रूर अनेक जे भक्तजन आहेत ते भगवंतांवर प्रेम करतात. अर्जुन, समस्त पांडवजन जे आहेत ते मित्र रूपाने भगवंतांशी प्रेम करतात. तर भगवान कृष्ण कोण आहेत? प्रेमपरायण आहेत. रामचंद्र कोण आहेत? सेवापरायण आहेत. भगवान कृष्ण प्रेमपरायण आहेत. आणि नंतर कोण येतात कलियुगामध्ये? चैतन्य महाप्रभू. तर चैतन्य महाप्रभू कोण आहेत? चैतन्य महाप्रभू नामपरायण आहेत. तर त्यांना जर प्रसन्न करायचं असेल तर एकमेव साधन जे आहे, दिव्य साधन जे आहे ते भगवंतांचं नामस्मरण करणे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. साक्षात ब्रह्माजी ते हरिदास ठाकूर म्हणून चैतन्य महाप्रभूंच्या लीलामध्ये प्रकट होतात आणि ते नाम जप करून 192 माळा करतात रोज प्रतिदिन. तर 3 लाख भगवंतांचं ते नाव घेतात. तर अशा प्रकारे नाम जप करून त्यांना उपाधी मिळाली आहे नामाचार्य हरिदास ठाकूर. तर अशा प्रकारे ते चैतन्य महाप्रभूंना प्रसन्न करतात. तर चैतन्य महाप्रभूंना जर प्रसन्न करायचं असेल तर भगवंतांचं नामस्मरण जे आपण सगळं करतो, हरिनाम जप आपण करतो, ते करणं फार आवश्यक आहे. तर एक आहे सेवापरायण, एक आहे प्रेमपरायण आणि एक आहे नामपरायण. जीवनाचा उद्देश काय आहे?
प्रेम प्राप्त करणे, भगवंतांचं प्रेम प्राप्त करणे, भगवंतांवर प्रेम करणे, भगवंतांच्या भक्तांवर प्रेम करणे. तर त्याच्यासाठी 2 गोष्टी मुख्य आहेत, नाम जप आणि सेवा करणे. तर बरेच लोक सेवा करतात आणि मग असं म्हणतात की आपण कधीतरी भगवंतांचं नाव घेऊया, पण असं साहजिक होत नाही. परंतु जर आपण भगवंतांचं नामस्मरण घेतलं नित्य आणि मनापासून, हृदयापासून, तर होऊ शकतं की आपण कधीतरी निश्चितपणे भगवंतांची सेवा करू. तर भगवंतांचं प्रेम प्राप्त करायचं आहे, जे प्रेमपरायण कृष्ण आहे त्यांचं प्रेम प्राप्त करायचं असेल तर जे नामपरायण चैतन्य महाप्रभू आहेत त्यांनी जे आपल्याला मार्ग दिला आहे हरिनामाचा, तो आपल्याला स्वीकार केला पाहिजे. आणि जे सेवापरायण रामचंद्र आहेत त्यांना अपेक्षित जे आहे ती सेवा करून आपण जे आहे जीवनाला कृतकृत्य करू शकतो. तेव्हा एकमेव मार्ग आहे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.